नमस्कार. झुमीज किचन मध्ये आज मी तुम्हाला केशरी मावा पेढे दाखवणार आहे. हा मी पाव किलो मावा घेतला आहे. पाव किलो म्हणजे साधारण एक वाटी, म्हणजे ह्याच्या डबल मावा झालेला आहे. अर्धा कप मी साखर घेतलेली आहे आणि केशराच्या 20-25 काड्या मी दुधात भिजवून ठेवल्या आहेत आणि वेलचीची पूड आहे. आता मी हा मावा बशीत घालून घेते. मावा इतका नरम आहे, ताजा असल्यामुळे नरम आहे. आणि जर तुम्ही आधी आणून ठेवलेला असेल फ्रीज मध्ये वगैरे तर एक 4 तास तरी आधी काढून ठेवावा आणि नंतर तो जरा किसणीवर किसून मऊ करा. मावा एवढा मऊ असला पाहिजे. हे बघ, त्याच्यात कुठेही गाठी गुठळ्या वगैरे काही नाहीये. आता आपण केशर घेतलाय तो ह्याच्यात घालून घेऊया, कारण आपण केशरी पेढे बनवत आहोत. केशर चांगला ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आता हा मावा आपण मिक्स करून घेतला आहे. आता आपण कढई तापत ठेवलेली आहे, पॅन तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये हा मावा घालून घेऊया आणि बारीक गॅसवरच मावा ठेवा. गॅस मोठा करू नका आणि मावा सतत ढवळत राहायला पाहिजे. हे अगदी लवकर पेढे होतात. आता बघा, सगळा मावा एकत्र झालेला आहे. आता ह्याच्यात मी साखर घालून घेते. ही अर्धा कप साखर आहे. साखर मावा गोड असल्यामुळे, माव्यातच गोडपणा असल्यामुळे मी साखर बरोबर अर्धी घेतली आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी घ्यायची असेल तर कमी घ्या, जास्त घ्यायची वाटली तर जास्त घ्या. याच्यात मी वेलचीची पावडर पण घालून घेते. हा आपण चांगला साधारण 5-7 मिनिटं परतू. आता हा आपण मावा चांगला परतून घेऊया. तूप सुटेस तोपर्यंत आपण हा परतत राहावा. गोळी झाली की आपण काढून घ्यायचा. आता मावा माझा हा परतून झालेला आहे आणि असा असतानाच आपण काढून घ्यायचा. एकदम गोळा करायला जायचं नाही, नाहीतर पेढे कडक होतात. आता बघा, ह्याच्यात घालून बघायचं. तो सर गॅस घालवते. आता ही आपली गोळी तयार झाली आहे, म्हणजे आपला पेढा तयार झालेला आहे. आता हे आपण मिश्रण ताटलीत काढून घेऊया आणि हे थंड केल्यावर आपण पेढे वळूया. आता आपण हे साधारण अर्धा तास थंड करायला ठेवूया. आता हे आपलं सारण आहे पेढ्याचं, ते तयार झालंय. हा एक चमचा घ्यायचा. हे साधारण एका मापाने आपल्याला करता येतं.
असा गोल करायचा. हा आपण पिस्ता लावायचा. पाव किलोत साधारण 10-12 पेढे बसतात. आता अशा तऱ्हेने आपण सर्व पेढे करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आता हे असे आपण पेढे करून घेऊया. आता हे आपले सर्व पेढे तयार झालेले आहेत. केशरी पेढे. तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली, आवडली की नाही ते मला नक्की कळवा. मी सांगितल्याप्रमाणे पाव किलोमध्ये 12 पेढे झालेले आहेत.